सुटते। कोल्हापूरमध्ये समुद्र झाला पाहिजे, लग्नाला नवरी मिळाली पाहिजे आणि पाण्यावरती गाडी चालली पाहिजे अशा मागण्यांचे फलक घेऊन कोल्हापुरातून प्रयाग चिखलीपर्यंत हटके अशी सायकल रॅली निघालेली आहे। या रॅलीमध्ये अगदी आबालवृद्ध सहभागी झाले होते। पण या रॅलीचा नेमका उद्देश काय होता हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। जगात भारी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी खास आहे ते पाहायला मिळत असतं आणि अशीच एक घटना रविवारी घडली। कोल्हापुरातल्या प्रिन्स क्लब मंगळवार पेठेत या ठिकाणी प्रिन्स क्लब आहे, त्याच क्लबचा हा फलक या ठिकाणी पाहतोय, ज्या फलकावरती नेहमीच विविध काहीतरी संदेश जे आहेत ते लिहिण्यात येतात आणि विविध हटके पद्धतीने यावरती संदेश असतात। आणि त्याच ग्रुपकडून काल एक अशी सायकल रॅली झाली। त्या रॅलीची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे। खरं तर या रॅलीमध्ये लावण्यात आलेले हे फलक जे आहेत ते खरं तर या सगळ्या रॅलीला विशेष बनवत होते। आपण या सायकलवर बसलेले अशोक पवार या ठिकाणी पाहताय। खरं तर त्यांच्या माध्यमातून ही सगळी रॅली येथे झाली होती। त्यांच्या सायकलच्या मागे देखील आपण ही मागणी पाहताय, पाण्यावर गाड्या चालल्याच पाहिजे। खरं तर या मजेशीर मागण्या घेऊन फलक घेऊन या ठिकाणी दाखल झाला होता। काय उद्देश होता या सगळ्या रॅलीच्या मागे? उद्देश इतकाच होता की हल्लीच्या काळामध्ये सायकलचा वापर कमी झाला आहे, तब्येत तंदुरुस्त राहीना झाली आहे, मुलं मोबाईलच्या मागे लागलेत आणि त्याचा प्रसार व्हावा। त्याचबरोबर लग्नासाठी हल्लीच्या काळामध्ये मुली मिळेना झालेल्या आहेत। आता तो जन्मदराचा भाग वेगळा, परंतु मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत अनावश्यक, त्यामुळे ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत। म्हणून आम्ही ही सायकल रॅली करून त्याला हा एक विषय घेऊन आम्ही गमतीदार विषय आहेत हे सगळे ग्रुपकडून हे सगळं गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन होतोय। अनेक चांगले आंदोलन देखील तुम्ही या ठिकाणी केलेले, मात्र हे हटके आंदोलन, हटके सायकल रॅली या ठिकाणी काय? ही सायकल रॅली काढण्याचा उद्देश आहे की कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी भरपूर निधी आणतात, तो कागदावर खर्च करतात, पण कोल्हापूरचा शेतकरी ग्रामीण भागातील मुलांना उदरनिर्वाहासाठी कुठलाही मोठ्या प्रकारचा प्रोजेक्ट आणत नाहीत। त्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्न होण्यात झाल्यात, लग्न न झाल्यामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडायला लागल्यात आणि ही जर मानसिक संतुलन बिघडायची नसतील तर लोकप्रतिनिधींनी निधी आणलेला खर्च केला पाहिजे आणि त्यातून मुलांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।